स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवटेमहांकाळ तालुक्यातील अलकुडेस गावच्या हद्दीत 21 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मृत तरुणाचे नाव प्रणव प्रकाश कदम, वय वर्ष 21, राहणार कोकळे, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली असे आहे। या प्रकरणी दत्तात्रय युवराज पाटील, वय वर्ष 45, व्यवसाय व्यापार बालाजी फुटवेअर, कवटेमहांकाळ, राहणार कुची रोड, हॉटेल प्राईम लाईन शेजारी कवटेमहांकाळ यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांच्या नोंदीनुसार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या पूर्वी अलकुडेस गावच्या हद्दीत अलकुडेस ते इरळी जाणाऱ्या रोडपासून थोड्या अंतरावर ही घटना घडली। अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणावरून प्रणव प्रकाश कदम याच्यावर कोणत्या तरी धारदार हत्याराने हल्ला केला। त्याच्या डोक्यात, कपाळावर, पाठीवर, मानेवर आणि हातावर वार करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून खुनामागील कारणही अद्याप समोर आलेले नाही। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 340/2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची नोंद झाल्यानंतर पोलिसांकडून या खुनाचा पुढील तपास सुरू आहे। अज्ञात मारेकरी कोण, प्रणव कदम याचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे।